श्री स्वामी समर्थ. हर हर महादेव. जय माता लक्ष्मी. मित्रांनो, अशा जीवन उपयोगी कथा ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेली घंटी नक्की दाबा आणि व्हिडिओला एक लाईक करून कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा. आज ही कथा जो ऐकेल त्याच्या कुटुंबावरचे व मुलाबाळांवरचे सर्वात मोठे संकट कायमचे नाहीसे होईल आणि मोठी धनप्राप्ती होईल. त्यामुळे या कथेकडे अजिबात दुर्लक्ष करू नका. ही कथा मध्येच अजिबात सोडू नका, कारण ही कथा अर्धवट सोडल्याने इच्छित फळाची प्राप्ती होत नाही आणि म्हणून अर्धवट राहिल्याने पाप लागण्याची शक्यता असते. म्हणून मन लावून ऐका. सुरू करूया. खूप जुनी गोष्ट आहे. आर्यवर्तात एक अत्यंत समृद्ध आणि विशाल राज्य होते, ज्याचे नाव होते अमृतगड. हे राज्य आपल्या नैसर्गिक सौंदर्य, सांस्कृतिक वारसा आणि प्रजेला मिळणाऱ्या सुख समृद्धीसाठी दूरदूर प्रसिद्ध होते. चारही बाजूंनी हिरवळीने वेढलेले हे राज्य नद्या, पर्वत आणि सुपीक भूमींचे सुंदर मिश्रण होते. या राज्याची राजधानी आपल्या भव्य राजवाडे, उंच मंदिरे आणि विशाल बाजारपेठांमुळे अद्वितीय मानली जात होती. अमृतगडचे राजा धर्मकेतू केवळ एक शक्तिशाली शासक नव्हते, तर आपल्या न्यायप्रियतेसाठी आणि प्रजापालनासाठी प्रसिद्ध होते. त्यांची प्रजा त्यांना देवता समान पूजत असे. राजा धर्मकेतू यांनी आपल्या बुद्धिमत्ता आणि करुणेने राज्यात अशी व्यवस्था निर्माण केली होती की अमृतगड संपत्ती, अन्नधान्य आणि समृद्धीच्या बाबतीत सर्वात पुढे होते. त्यांच्या राजवटीत कोणीही उपाशी झोपत नसे, ना कुणावर अन्याय होत असे आणि त्यांचे मत होते की राजाचा कर्तव्य केवळ राजमहालात बसून राज्य कारभार करणे नसून प्रजेला खरी समृद्धी आणि आनंद देणे आहे. दरवर्षी सुरुवातीला अमृतगडमध्ये नववर्ष महोत्सव मोठ्या थाटात साजरा केला जात असे. हा उत्सव राज्याचा गौरव आणि समृद्धीचे प्रतीक होता. यामुळे राजधानीला सुवर्ण आणि चंदेरी सजावट केली जात असे. संगीताच्या सुरांनी संपूर्ण वातावरण आनंदमय होत असे. हा उत्सव राजधानी बाहेरील एका विशाल खुले मैदानात होई, ज्याला स्वर्णभूमी मैदान असे म्हटले जात असे. या उत्सवाला राज्याच्या कानाकोपऱ्यातून लोक मोठ्या संख्येने जमायचे. नर्तिकांचे मोहक नृत्य, संगीतकारांचे सादरीकरण आणि विविध खेळ तमाशांमुळे संपूर्ण वातावरण उत्साहाने भरलेले असे. केवळ सर्वसामान्य प्रजा नव्हे, तर देश विदेशातील व्यापारी, कारागीर आणि राजदूत देखील या उत्सवात सहभागी होत असत. अमृतगडची समृद्धी आणि संस्कृतीचा महिमा दूरदूरपर्यंत पोहोचला होता. उत्सवाच्या काळात राजा आणि त्यांच्या मंत्र्यांना देश विदेशातून बहुमोल आणि दुर्मिळ भेटवस्तू अर्पण केल्या जात. कोणी दूर देशाहून अद्वितीय रत्ने आणत असे, तर कोणी दुर्मिळ औषधी आणि जडीबुटींचा संग्रह सादर करत असे. कलाकार आपली उत्कृष्ट कला सादर करून राजा धर्मकेतूंना अनोख्या कलाकृती अर्पण करत असत. राजा धर्मकेतू देखील आपल्या दरबारातील वफादार सेवकांना आणि प्रजेस त्यांच्या योगदानासाठी पारितोषिके देण्यास विसरत नसत. ते आपल्या प्रजेला सोन्याच्या नाणी, रत्ने आणि सुंदर वस्त्रे भेट म्हणून देत, जी त्यांच्या प्रेम आणि कृतज्ञतेचा प्रतीक होती. या आदान प्रदानामुळे केवळ प्रजेचा उत्साह वाढत नव्हता, तर राज्यात परस्पर विश्वास आणि ऐक्यही टिकून राहत होते. यावेळी उत्सव पूर्वीपेक्षा अधिक भव्य आणि अद्वितीय होता. राजा धर्मकेतूंनी स्वतः या सोहळ्याची देखरेख केली होती. स्वर्णभूमी मैदान अशा प्रकारे सजवले गेले होते की ते स्वर्गभूमीप्रमाणे भासत होते. मैदानाच्या चाहूबाजूंना सुंदर तोरणद्वार उभारले गेले होते आणि प्रत्येक कोपऱ्यात दीपमाळांची रांग सजवण्यात आली होती. राजांसमोर अनेक मंत्र्यांनी, सेनापतींनी आणि सामंतांनी आपापल्या भेटी सादर केल्या. कोणी दुर्मिळ रत्नजडीत हार अर्पण केला, तर कोणी अद्वितीय देवतांच्या मूर्ती, कोणी दूर देशातून आणलेल्या सुगंधी चंदनाच्या लाकडांचा सन्मान अर्पण केला, तर कोणी अप्रतिम नक्षीकाम केलेले वस्त्र सादर केले. राजा धर्मकेतू प्रत्येक भेट काळजीपूर्वक पाहत होते, भेट देणाऱ्यांची प्रशंसा करत होते आणि प्रत्युत्तर दाखल काही ना काही पारितोषिक देत होते. पण सर्वात जास्त प्रभाव पडला तो प्रसिद्ध कारागीर आणि कलाकारांच्या अप्रतिम कलाकृतींनी. त्यांनी तयार केलेल्या कलेमध्ये देवतांचे सुंदर रूप, महाकाव्यातील प्रसंग आणि निसर्ग सौंदर्याचे चित्रण केले होते. त्यांची कलाकृती पाहून राजा आणि उपस्थित सर्वजण थक्क झाले. राजाने या कलाकारांचा विशेष सन्मान केला आणि त्यांना राज्याचा गौरव म्हटले. स्वर्णभूमी मैदानभर आनंद आणि उत्साहाचे वातावरण होते. लोक गटागटाने नृत्य करत होते. लहान मुले खेळ तमाशांचा आनंद घेत होती
आणि प्रत्येकजण राजा धर्मकेतू यांच्या न्याय आणि दयाळूपणाची स्तुती करत होते. हा उत्सव केवळ अमृतगडच्या समृद्धीचे प्रतीक नव्हते, तर खरा राजा तोच जो आपल्या प्रजेच्या सुखदुःखात सहभागी होतो हेही अधोरेखित करत होता. भव्य उत्सवात दूरदूर अनेक राजदूत, व्यापारी आणि कलाकार आपल्या अद्भुत भेटवस्तू घेऊन आले होते. यातील काही भेटवस्तू इतक्या दुर्मिळ आणि अनोख्या होत्या की त्यांना पाहून प्रत्येकजण आश्चर्यचकित होत होता. ही गर्दी पाहणाऱ्यांमध्ये विश्वकर्मा नावाचा एक कुशल कारागीरही उपस्थित होता. तो एक अद्भुत वस्तू घेऊन राजा धर्मकेतूंच्या समोर आला. त्याने जमिनीपर्यंत नमत आदरपूर्वक प्रणाम केला आणि एका सुंदर लाकडी ही घोड्याची प्रतिकृती राजासमोर सादर केली. हा घोडा इतका अप्रतिम होता की तो कुशल शिल्पकलेचा सर्वोच्च नमुना वाटत होता. त्याच्या सोन्या चांदीच्या सजावटीने त्याचे सौंदर्य आणखी खुलून दिसत होते. विश्वकर्मा नम्रतेने म्हणाला, महाराज, या तुच्छ सेवकाने अनेक वर्षाच्या अथक मेहनतीने आणि साधनेने आपल्यासाठी ही अद्भुत वस्तू तयार केली आहे. ही केवळ या राज्यातच नव्हे तर संपूर्ण जगात अद्वितीय आहे. याच्या सौंदर्य आणि उपयोगिता यांना कोणताही तोड नाही. हे केवळ शिल्प नाही तर माझ्या समर्पणाचे प्रतीक आहे. राजा धर्मकेतूंनी घोड्याला काळजीपूर्वक पाहिले आणि हलकेच हसत म्हणाले, हा, तू याला अद्भुत का म्हणतोस? हा तर केवळ लाकडाचा बनलेला घोडा आहे, जो सोन्या चांदीच्या सजावटीने सुशोभित केला गेलाय. आमच्या कारीगरांनी यापेक्षा सुंदर घोडे तयार केले आहेत. मला यात काही विशेष असे वाटत नाही. कारागिराने विनम्र स्वरात उत्तर दिले, महाराज, मी या घोड्याच्या सौंदर्याबद्दल बोलत नाही. नक्कीच याहून अधिक सुंदर घोडे तयार करता येतील, पण या घोड्यात एक अशी वैशिष्ट्य आहे जी पाहून आपण आश्चर्यचकित व्हाल. हा घोडा केवळ सजावटीचा नाही तर हा एक अद्भुत यंत्र आहे जो आकाशात उडू शकतो. यात विशेष प्रकारचे पेच बसवले आहेत जे वळवल्यावर हा पक्षासारखा हवेत झेपावतो. हा इतक्या वेगाने धावतो की काही क्षणात मैलोनमैल प्रवास करू शकतो. जर आपल्या आज्ञा असतील तर मी याचा प्रत्यक्ष प्रयोग करून दाखवतो. कारागिराच्या या बोलण्याने राजा धर्मकेतू उत्सुक झाले. त्यांनी असे काही पाहिले किंवा ऐकले नव्हते. ते म्हणाले, जर खरेच असे असेल तर आम्हाला हे कमाल दाखव. विश्वकर्मा नावाच्या त्या कुशल कारागिराने घोड्याच्या उजव्या रिकाबमध्ये पाय ठेवला आणि पाठीवर बसला आणि लगाम धरून म्हणाला, महाराज, मला कोणत्या दिशेला जावे हे सांगा. राजाने दूर क्षितिजावर आपली नजर रोखली, जिथे सुमारे 3 मैल अंतरावर एक उंच पर्वत होता. त्या पर्वताच्या पायथ्याशी एक खजुराचे झाड स्पष्ट दिसत होते. राजा म्हणाले, तो पर्वत पाहतोयस? तो खूप दूर नाही, पण तुझ्या घोड्याची परीक्षा घेण्यासाठी पुरेसा आहे. जा आणि त्या खजुराच्या झाडाची एका पानाची फांदी घेऊन ये. राजाचे वाक्य पूर्णही झाले नव्हते तोपर्यंत विश्वकर्माने घोड्याच्या मानेवरील एक पेच फिरवले आणि क्षणात घोडा हवेत झेपावला. तो वाऱ्याच्या वेगाने पर्वताच्या दिशेने उडू लागला. घोड्याची गती इतकी विलक्षण होती की क्षणभरात तो सर्वांच्या नजरेआड झाला. दरबारातील सरदार, मंत्री आणि इतर सर्वजण हे दृश्य पाहून आश्चर्यचकित झाले. अशी जादुई वस्तू त्यांनी कधीच पाहिली नव्हती. काही क्षणातच घोडा पुन्हा परत आला आणि घोड्यावर बसलेल्या विश्वकर्म्याने हातात ताजी खजुराची पानफांदी धरली होती. तो खाली उतरला आणि ती फांदी राजासमोर ठेवून तो राजांना म्हणाला, महाराज, आपल्या आज्ञेचे पालन करीत मी ही पानफांदी घेऊन आलो आहे. हा घोडा आपल्या सेवेसाठी तयार आहे. राजा धर्मकेतू या अद्भुत चमत्काराने अचंबित झाले आणि काही क्षण शब्दही बोलू शकले नाहीत. राजा धर्मकेतूंनी घोड्याची प्रशंसा करत म्हणाले, तुझी ही भेट अद्वितीय आहे. हा घोडा केवळ शिल्पकला आणि यंत्रविद्येचा अद्भुत संगम नाही तर तुझ्या निष्ठेचा आणि कौशल्याचा उत्कृष्ट नमुना आहे. मी या भेटीला संपूर्ण राज्याचा गौरव मानतो. जादुई घोड्याचे कौशल्य पाहून राजा अत्यंत आनंदित झाला. त्याच्या डोळ्यात गर्व आणि उत्साहाची चमक होती. त्याने कारीगर विश्वकर्माला विचारले, या अद्भुत घोड्याची किंमत काय? मी याला मिळवण्यासाठी कोणतेही मोल द्यायला तयार आहे. सांग, तुला काय हवे आहे? विश्वकर्म्याने अत्यंत नम्रतेने मान झुकवली आणि उत्तर दिले, महाराज, हा घोडा विकण्यासाठी नाही, पण मी तुम्हाला एका अटीवर तो भेट देऊ शकतो. जर तुम्ही माझी एक इच्छा पूर्ण केली तर. राजा धर्मकेतू आणि उत्सुक झाले. त्यांनी विचारले, सांग, तुझी काय इच्छा आहे? अमृतगडमध्ये अनेक समृद्ध प्रदेश आणि नगर आहेत. तुला जिथे हवे असेल तिथे मी तुला शासक बनवू शकतो. विश्वकर्म्याने नम्रतेने उत्तर दिले, महाराज, मला राज्यसत्ता नको. माझी एक इच्छा याहून मोठी आहे, पण मी माझी इच्छा सांगण्याआधी
तुम्ही वचन द्यावे की माझ्या इच्छेवर रागावणार नाहीत आणि मला कोणताही दंड देणार नाही. राजा धर्मकेतूंनी गंभीरपणे वचन दिले. तुला माझे वचन आहे. आता सांग, तुझी इच्छा काय? विश्वकर्माने खाली पहा धीम्या आवाजात उत्तर दिले. महाराज, मला तुमच्या कन्या राजकुमारी सौम्यलेखासोबत विवाह करायचा आहे. हे ऐकताच संपूर्ण दरबार स्तब्ध झाला. काही क्षणांसाठी असे वाटले जणू काळच थांबलाय. दरबारी आणि सामंत एकमेकांकडे आश्चर्य आणि रोषाने पाहू लागले. राजा धर्मकेतूंनी आपले भाव नियंत्रित केले, पण त्यांचा पुत्र राजकुमार वीरकेतू मात्र संतापाने लालबुंद झाला. त्याने आपल्या मुठी आवळल्या आणि संतापाने म्हणाला, पिताश्री, जर तुम्ही या कारीगराला वचन दिले नसते तर मी त्याला येथे उभे राहू दिले नसते. याची ही हिंमत कशी झाली की त्याने आमच्या राजकन्येशी विवाहाची इच्छा व्यक्त करावी? ही एक लाजिरवाणी गोष्ट आहे. याला त्वरित दरबाराबाहेर हाकलून द्या आणि सांगा की आपला जादुई घोडा घेऊन परत जावा, अन्यथा याच्या या धाडसाचा योग्य दंड दिला जाईल. राजा धर्मकेतूंनी शांतपणे उत्तर दिले, युवराज, पण हा घोडा खरोखरच अद्भुत आहे. असा घोडा संपूर्ण जगात कुठेही मिळणार नाही. याला नाकारणे अमृतगडसाठी मोठे नुकसान ठरेल. वीरकेतूने आपल्या वडिलांप्रती सन्मान ठेवत आपला राग आटोक्यात ठेवण्याचा प्रयत्न केला आणि परिस्थिती हाताळण्यासाठी म्हणाला, पिताश्री, जर हा घोडा इतकाच अद्भुत आहे तर तो स्वीकारण्यापूर्वी त्याची संपूर्ण परीक्षा करणे योग्य राहील. कृपया मला तो तपासण्याची परवानगी द्या. कारीगराने नम्रतेने मस्तक झुकवत सांगितले, राजकुमार, हा तुमचा अधिकार आहे. तुम्ही नक्कीच याची चाचणी घेऊ शकता. राजकुमार वीरकेतू त्वरित घोड्यावर आरूढ झाला. त्याच्या डोळ्यात अहंकार आणि रागाची चमक होती, पण त्याने घोड्याच्या यांत्रिक प्रणालीबद्दल जाणून घेण्याचा प्रयत्नही केला नाही. तसेच कारागिराला विचारण्याची आवश्यकता देखील भासवली नाही. जसेच तो घोड्यावर बसला, त्याने घोड्याच्या मानेला असलेला एक पेच घुमवला. घोडा अचानक जमिनीतून वर उचलला गेला आणि काही क्षणात इतक्या उंचीवर पोहोचला की तो लोकांच्या नजरेआड झाला. दरबारातील सर्व लोक थक्क झाले. संपूर्ण सभागृहात गडबड आणि भीती पसरली. काही लोकांच्या चेहऱ्यावर आश्चर्य होते, तर काहींच्या डोळ्यात भयाची छटा उमटली. कारीगराने हात जोडून नम्रतेने सांगितले, महाराज, कृपया माझी चूक माफ करा. युवराजांनी खूप घाई केली. मी त्यांना घोड्याच्या यांत्रिक प्रक्रियेबद्दल समजावून सांगणार होतो, पण त्यांनी मला ते करण्याची संधीच दिली नाही. या घोड्यात वेगवेगळे पेच आहेत आणि एक पेच घोड्याला चालण्यासाठी आहे, दुसरा थांबवण्यासाठी आणि तिसरा खाली उतरवण्यासाठी आहे. जर युवराज अडचणीत आले तर त्याला मी जबाबदार नाही. राजा धर्मकेतूच्या चेहऱ्यावर चिंता स्पष्ट दिसू लागली. त्याने खोल श्वास घेत म्हणाले, जर माझ्या पुत्राला काही झाले तर मी तुला सोडणार नाही. मी सर्व तुझ्या कपटाची चाल आहे. तू जाणून बुजून माझ्या मुलाला घोड्याचे रहस्य आणि तंत्र समजावले नाहीस. कारीगराने पुन्हा हात जोडले आणि शांत स्वरात उत्तर दिले, महाराज, कृपया माझ्या शब्दांवर विश्वास ठेवा. यात माझा काहीही दोष नाही. युवराजांनी घाईघाईत तो पेच फिरवला जो घोड्याला आकाशात घेऊन जातो. पण आपल्याला निराश होण्याची गरज नाही. घोड्याला खाली उतरवण्यासाठी एक वेगळा पेच आहे. जेव्हा युवराजांचा हात त्या पेचावर पोहोचेल तेव्हा घोडा हळूहळू जमिनीवर उतरेल. राजा धर्मकेतू अनिश्चितेने कारीगराच्या बोलण्यावर विश्वास ठेवत होता, पण त्याचे मन आतून अस्वस्थ होत होते. दरबारातील सर्वच लोक बेचैन होते. सर्वजण आकाशाकडे टक लावून पाहत होते. प्रत्येकाच्या मनात एकच प्रार्थना होती, राजकुमार वीरकेतू सुखरूप परत येऊ. आता कारीगराचा जादुई घोडा संपूर्ण दरबारासाठी एक गूढ आणि आशेचे प्रतीक बनला होता. राजा धर्मकेतू अजूनही कारीगराच्या स्पष्टीकरणाने समाधानी नव्हता. त्याच्या डोळ्यात चिंता आणि राग दोन्ही मिश्रित होते. खोल आवाजात तो म्हणाला, ठीक आहे, गृहीत धरू की कशी तरी युवराजांचा हात दुसऱ्या पेचावर पोहोचला आणि घोडा खाली उतरू लागला. पण हे कोण सांगू शकतं की तो कुठे उतरेल? जर तो एखाद्या खोल नदीत पडला किंवा एखाद्या धोकादायक पर्वताच्या टोकावर उतरला तर काय होईल? यावर कारीगराने नम्रतेने उत्तर दिले, महाराज, या जादुई घोड्याची आणखी एक खासियत आहे. किती कठीण परिस्थिती का असेना, हा घोडा आपल्या स्वाराला सुरक्षित स्थळीत उतरवतो. जर तो नदीत गेला तर कोणतीही अडचण न येता तो आपल्या स्वाराला किनाऱ्यावर पोहोचवेल. शिवाय राजकुमार समंजस आहेत. ते घोड्याच्या कार्यपद्धतीला समजून घेतील आणि एखाद्या वस्ती व्यतिरिक्त इतर ठिकाणी उतरायचा प्रयत्न करणार नाहीत. राजा धर्मकेतूंच्या डोळ्यात अजूनही चिंता स्पष्ट दिसत होती. कठोर स्वरात तो म्हणाला, घोडा कितीही अद्भुत असला तरी मी कोणत्याही जोखमीकडे दुर्लक्ष करू शकत नाही. जर 3 महिन्यांच्या आत राजकुमार वीरकेतू परत आला नाही
तर तुला आपल्या प्राणांचा त्याग करावा लागेल आणि जोपर्यंत वीरकेतू परत येत नाही तोपर्यंत तू माझ्या कैदेत राहशील. हे ऐकताच राजाने दरबारातील उत्सव थांबवला आणि सैनिकांच्या देखरेखीखाली कारीगराला कारागृहात पाठवले. दुसरीकडे राजकुमार वीरकेतू जादुई घोड्यावर बसून आकाशात भरारी घेत होता. घोडा इतक्या वेगाने वर गेला की जमिनीवरील मोठमोठे पर्वत देखील वाळूच्या टेकड्यांसारखे वाटू लागले. वाऱ्याचा जोर त्यांच्या कानात गुंजत होता आणि खालचा नजारा एखाद्या स्वप्नासारखा भासत होता. वीरकेतूने विचार केला, मला माझ्या राजधानीतील व राजवाड्यांच्या जवळ उतरायला हवे. त्याने घोड्याच्या मानेला असलेला चालू पेच उलट्या दिशेने फिरवला, पण आश्चर्य, घोडा आणखी वेगाने पुढे जाऊ लागला. वीरकेतूने अनेक वेळा पेच फिरवला, पण प्रत्येक वेळी घोड्याचा वेग आणि उंची वाढतच गेली. आता त्याचा संयम सुटू लागला. कपाळावर घामाच्या धारा वाहू लागल्या. त्याने मनात विचार केला, मी या उड्डाणातून कधी परत येऊ शकेन का? हा जादुई घोडा माझ्या ताब्यात का येत नाही? त्याने घोड्याच्या मानेवर आणि डोक्यावर वारंवार हात फिरवला. कदाचित अजून कुठेतरी काहीतरी यंत्र असेल. अखेर बराच प्रयत्न केल्यानंतर त्याला घोड्याच्या उजव्या कानाखाली एक लहानसा पेच आढळला. तो धगधगत्या हृदयाने त्या पेंचाला फिरवू लागला. जसेच त्याने पेच फिरवले, घोड्या हळूहळू खाली उतरू लागला. वीरकेतूने सुटकेचा श्वास घेतला, पण त्याला जाणवले की तो आता खूपच दूर आलाय. जेव्हा घोडा जमिनीवर उतरला तेव्हा अर्धी रात्र उलटून गेली होती. थंड वाऱ्यामुळे वीरकेतूची थकवा आणि भूक अधिक वाढली. त्याने चारही बाजूला नजर फिरवली, पण तो कोठे उतरला आहे हे ओळखू शकला नाही. घोडा एका भव्य महालाच्या छतावर उतरला होता. ते छत संगमरवरी होते आणि चांदणीच्या प्रकाशात चमकत होते. वीरकेतू घोड्यावरून उतरला आणि आजूबाजूला पाहू लागला. संपूर्ण ठिकाणी गडद शांतता पसरलेली होती. बराच वेळ छपरावर फिरल्यानंतर हे वीरकेतूला एक जिना दिसला आणि ज्याला दरवाजा त्याचा उघडा होता. हे कदाचित महालाच्या आत जाण्याचा मार्ग असावा. तो क्षणभर तिथेच थांबला आणि त्याच्या मनात अनेक प्रश्न उमटू लागले. मी या महालात जावे का? जर इथले लोक मला शत्रू समजून माझ्यावर हल्ला करतील तर? पण काही वेळ विचार केल्यावर त्याने स्वतःला समजवले, मी निशस्त्र आहे. माझ्याकडे कोणतेही शस्त्र नाही, त्यामुळे कुणालाही माझ्यापासून धोका वाटणार नाही. शिवाय भूक आणि ताण यामुळे येथे थांबणे शक्य नाही. हे विचार करून वीरकेतूने हिंमत गोळा केली आणि महालात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला. राजकुमार वीरकेतू महालाच्या दालनात शिरला आणि तो सतर्कतेने कान देऊन कोणतीही हालचाल ऐकण्याचा प्रयत्न हा करू लागला. चारही बाजूला गहन शांतता होती. काही ठिकाणी झोपलेल्या लोकांचे हलके खर्राटे ऐकू येत होते. त्याचवेळी त्याला एक खोली दिसली, जिथे दिवे मंद उजळलेले होते. तो हलकेच आत डोकावला आणि तिथे काही दासी आणि स्त्रिया गाढ झोपलेल्या होत्या. त्या क्षणी वीरकेतूला समजले की हा एखाद्या राणी किंवा राजकन्येचा महाल आहे. हा महाल बंगाल देशाच्या राजकन्या चंद्रलेखा यांचा होता. वीरकेतू सावकाश पुढे सरकला. महालाची भव्यता आणि तिथली शांतता यामुळे त्याच्या हृदयाची धडधड अधिकच वाढत होती. त्याच्या नजरेस एक रेशमी पडद्यांनी सजवलेला दरवाजा पडला. आतून सुगंधी कापुरी मेणबत्त्यांचा मंद सुगंध दरवळत होता आणि कोमल प्रकाश बाहेर येत होता. त्याने हळूच पडदा बाजूला केला आणि खोलीत प्रवेश केला. खोलीतील दृश्य अपूर्व भव्यतेने नटलेले होते. संगमरवरी जमिनीवर दासी झोपल्या होत्या आणि एका कोपऱ्यात एक सुंदर ऐश्वर्य थाळशाली पलंग होता, जो नाजूक मच्छरदाण्याने झाकलेला होता. त्या पलंगावर राजकुमारी चंद्रलेखा गाढ झोपली होती. पलंगाच्या छतावर सुंदर झुंबर हलकेच डोलत होते आणि राजकुमारीच्या मुखावर चंद्रासारखी कोमल चमक होती. वीरकेतू त्या अद्वितीय सौंदर्याकडे मंत्रमुग्ध होऊन पाहत राहिला. त्याची नजर तिच्या चेहऱ्यावरून हलत नव्हती. त्याच्या मनात विचार आला, जरी राजकुमारी मला स्वीकारेल तर मी तिच्यासाठी जगातील कोणतेही संकट झेलायला तयार आहे. प्रेमाच्या एका अनोख्या लहरीने क्षणभर त्याचे भान हरपले. त्याने हळूच मच्छरदाणीचा एक किनारा उचलला आणि राजकुमारीच्या चेहऱ्याकडे झुकला. त्याचे श्वास रोखले गेले होते. त्याने राजकुमारीच्या हातावर असलेली रेशमी आस्तीन सावकाश बाजूला केली आणि तिच्या चेहऱ्याकडे पाहिले. या हालचालीमुळे राजकुमारी चंद्रलेखाची झोप अचानक उघडली. तिने आपल्यासमोर एक देखणा तरुण पाहिला, जो राजेशाही वस्त्रात होता. भयाने तिचा श्वास अडकला आणि तिला कोणताही आवाज काढता आला नाही. वीरकेतूने तात्काळ हात जोडून विनम्रतेने म्हटले, देवीजी, कृपया माझ्यापासून घाबरू नका. मी अमृतगड देशाचा राजकुमार आहे. भाग्याने मला येथे आणून उभे केले आहे.
मी तुमच्या शरण आलो आहे. तुमच्या कृपेशिवाय मी जिवंत राहू शकत नाही. राजकुमारी चंद्रलेखा हळूहळू शांत झाली. तिने वीरकेतूच्या डोळ्यात प्रामाणिकपणा आणि नम्रता पाहिली. ती बंगालच्या महाराजांची सर्वात लाडकी आणि धाकटी कन्या होती. तिने काळजीपूर्वक वीरकेतूचे बोल ऐकले आणि मधुर स्वरात म्हणाली, युवराज, आपण चिंता करू नका. येथे आपण संपूर्ण सुरक्षित आहात. हा महाल आता तुमचाच आहे. आपण माझे पाहुणे आहात आणि माझे कर्तव्य आहे की आपल्या प्रत्येक गरजेची काळजी घेऊ. वीरकेतू भावुक होऊन राजकुमारीच्या चरणी नतमस्तक होण्यास झुकला, पण चंद्रलेखाने त्याला रोखले. ती मंदस्मित करत म्हणाली, पण एक गोष्ट सांगा, इतक्या कड्या पहाऱ्यांना पार करून तुम्ही माझ्या महालात कसे शिरलात आणि इतक्या कमी वेळात अमृतगडहून येथे कसे पोहोचलात? वीरकेतू उत्तर देण्यासाठी तोंड उघडणार इतक्यात राजकुमारीने हसतच म्हटले, नाही, आता नाही. तुमच्या चेहऱ्यावर भूक आणि थकव्याच्या खुणा स्पष्ट दिसत आहेत. आधी मी तुमच्या जेवण आणि विश्रांतीची व्यवस्था करते. बाकीच्या गोष्टी आपण उद्या निवांत बोलू. राजकुमारीच्या आज्ञेवरून दासी आत आल्या आणि त्यांनी वीरकेतूला आदरपूर्वक स्वादिष्ट जेवण दिले. त्यानंतर त्यांनी महालातील एक भव्य कक्ष सजवला आणि वीरकेतूला विश्रांतीसाठी तेथे नेले. जेव्हा सर्व काही व्यवस्थित झाले तेव्हा दासी राजकुमारीकडे परत आल्या. त्यांच्या डोळ्यात एक प्रकारची उत्सुकता होती. त्यातील एक चपळ दासी हसत म्हणाली, राजकुमारी, हा तर तुमच्यासाठी अत्यंत योग्य वर आहे. तुमचे लग्न यांच्याशी झाले पाहिजे. हे ऐकताच चंद्रलेखाच्या गालांवर लाली पसरली. ती थोडीशी लाजली आणि तिने रागावल्यासारखे भासवट म्हटले, अशा फाजील गोष्टी करू नका. जा झोपा आता आणि मला सुद्धा झोपू द्या. पण जसजशा दासी निघून गेल्या चंद्रलेखा खिडकीपाशी जाऊन उभी राहिली. तिच्या मनात फक्त वीरकेतूचे विचार घर करून बसले होते. सकाळ होताच राजकुमारी चंद्रलेखाने आपल्या दासींना बोलावले आणि अतिशय मनोयोगाने आपल्या साजशृंगार सुरू केला. तिने आपल्या नागिनीसारख्या लांब सडक केसात मोत्यांची माळ सजवली. तिच्या सुडोल गळ्यात चमचमत असलेला हिऱ्यांचा हार असा भासत होता जणू चंद्राच्या कोमल किरणांनी पृथ्वीवर अवतरण केले आहे. तिच्या बाहूंवर चमचमते जड बाजूबंद आणि तिच्या अंगावरील विशेष रेशमी वस्त्र जे फक्त राजघराण्यासाठी तयार केले जाते तिच्या सौंदर्यात अधिक भर घालत होते. तिने आपल्या कमरेभोवती रत्नांनी जडलेली एक नाजूक रेशमी कमरपट्टी बांधली. या अद्वितीय रूपात ती इतकी सुंदर दिसत होती की स्वतः रतिदेवीलाही लज्जित करेल. तिच्या प्रत्येक दागिन्याने आणि परिधानाने तिला अनुपम सौंदर्य प्राप्त झाले होते. इतक्यात वीरकेतूही जागा झाला. त्याने दरवाजाजवळ उभ्या असलेल्या एका दासीला बोलावले आणि विचारले, जा पाहुणे, राजकुमारी जाग्या झाल्या आहेत का? मग तर त्या उठल्या असतील तर त्यांना कळव की मी त्यांचे दर्शन घेण्यास उत्सुक आहे. दासीने चंद्रलेखाला हे सांगितले. त्यावर चंद्रलेखाने तिला पुन्हा वीरकेतूकडे पाठवत सांगितले, युवराज, कृपया माझ्याकडे येण्याचा त्रास करू नका. मीच तुमच्याकडे येते. दासीने परत जाऊन हे सांगितल्यावर वीरकेतू थोडा आश्चर्यचकित झाला, पण मनोमन प्रसन्न झाला. थोड्या वेळाने राजकुमारी चंद्रलेखा आपल्या मोहक रूपात हळूहळू पावले टाकत दासींसह वीरकेतूच्या कक्षात आली. त्यांनी एकमेकांकडे पाहिले आणि त्यांच्या अंतर्गणात आनंदाची लहर उसळली. वीरकेतूने हात जोडून नम्रतेने म्हटले, राजकुमारी, काल रात्री मी तुमच्या निद्रेत व्यत्यय आणला आणि तुम्हाला त्रास दिला. कृपया मला यासाठी क्षमा करा. राजकुमारी मंदस्मित करत म्हणाली, युवराज, यात अपराधाची काहीच बाब नाही. हे सर्व नियतीचा खेळ आहे. मला तुमची भेट होऊन अतिशय आनंद झाला, पण आता माझ्या मनात एक जिज्ञासा आहे. तुम्ही इतक्या कमी वेळात तुमच्या देशातून येथे कसे पोहोचलात आणि विशेष म्हणजे अशा महालात प्रवेश कसा केला जिथे माझ्या परवानगीशिवाय एक छोटीशी चिमणीही उडू शकत नाही? मला तुमची संपूर्ण कहाणी जाणून घ्यायची आहे. वीरकेतूने खोल श्वास घेतला आणि सांगायला सुरुवात केली. काल आमच्या देशात नववर्षाचा उत्सव होता. माझे वडील महाराजांच्या दरबारात अनेक शिल्पकार आपापले अद्वितीय उपहार घेऊन आले होते. त्यात एक कारीगरही होता ज्याने एक अद्भुत यंत्र तयार केले होते. एक जादुई घोडा, तो आकाशात उडू शकत होता. तो घोडा दिसायला एक साधा शोभिवंत घोडा होता आणि पण त्याच्या अंतर्गत यंत्रणेमुळे तो हवेत झेप घेऊ शकत होता. महाराजांना तो घोडा इतका आवडला की त्यांनी कारीगराला त्यांचे मूल्य विचारले. त्यावर कारीगर म्हणाला, मी हा घोडा महाराजांना फक्त एका अटीवर देऊ शकतो, जर त्यांची कन्या माझ्याशी विवाह संमती दर्शवेल तर. मग दरबारात हे ऐकून सर्वजण क्रोधित झाले, पण माझे वडील जे त्या घोड्याने इतके प्रभावित झाले होते त्यांनी त्या कारीगराच्या अटीवर मौन बाळगले.
हे पाहून मी समजून गेलो की कदाचित ते हा प्रस्ताव स्वीकारू शकतात. त्यामुळे मी त्वरित महाराजांना म्हटले, हा घोडा तेव्हाच उपयुक्त ठरेल जेव्हा हे सिद्ध होईल की इतर कुणीही तो वापरू शकतो. माझ्या वडिलांनी मला त्या घोड्याची चाचणी घ्यायला सांगितले. मी घोड्यावर बसताना त्या कारिगराने त्याचे नियंत्रण कसे करायचे याचे प्रात्यक्षिक दाखवले होते. त्याच पद्धतीने मी घोड्याच्या खुंटीला फिरवले आणि तो त्वरित आकाशात झोपावला. मग परंतु दुर्दैवाने मी कारिगराकडून या घोड्याचे इतर रहस्य जाणून घेण्याचा वेळ घेऊ शकलो नाही. घोडा उडत उंचावर पोहोचला. मला लवकरच समजले की याला नियंत्रित करण्याची मला आणखी काही जाणून घ्यायला हवे होते. पण तोपर्यंत मी माझ्या राजधानीपासून खूप दूर निघून गेलो होतो. मी धीर धरला आणि घोड्याला सावधगिरीने चालवण्याचा प्रयत्न केला. रात्र होताच मी स्वतःला तुमच्या देशाच्या जवळ पोहोचलेला पाहिले. या अद्भुत यंत्रामुळे मी थेट तुमच्या महालाच्या छतावर येऊन पोहोचलो, हे विचार करून की इथे मला कोणीतरी मदत करेल. मी घोड्याला खाली उतरवण्याचा प्रयत्न केला आणि तो तुमच्या महालाच्या छतावर उतरला. मी घोड्यावरून उतरून आजूबाजूला पाहिले तेव्हा मला एक जिना दिसला जो महालाच्या आत जाण्यासाठी होता. मी हळूहळू खाली उतरलो. दालनात पाहिले तर अनेक दासी आणि जनान गाढ झोपलेले होते. त्याच वेळी तुमच्या खोलीच्या दिशेने एक झिरपणारा मंद प्रकाश दिसत होता. मी पाऊल टाकत तुमच्या खोलीकडे निघालो. माझ्या मनात भीती होती की जर एखादी पहारेकरी श्री जागी झाली तर मी पकडलो गेलो तर माझा मृत्यू निश्चित आहे. पण परत फिरलो तरी कुठे जाणार होतो. मी तुम्हाला झोपलेले पाहिले आणि पाहतच राहिलो. तेव्हाच तुमच्या डोळ्यांची पापणी उघडली. पण आश्चर्य म्हणजे तुम्ही माझ्यावर रोष करण्याऐवजी कृपा केली आणि माझे संपूर्ण अस्तित्व तुमचे आभार मानत आहे. मी सर्वस्व तुमच्यावर अर्पण करू इच्छितो. पण सध्या माझ्याकडे आहे तरी काय? फक्त एक हृदय आणि ते देखील तुम्हाला पाहताच माझ्या ताब्यात राहिले नाही. राजकुमारी चंद्रलेखा या प्रेम भावनेने ओतप्रेत भरलेल्या संवादाने आनंदित झाली. ती मंद हसत म्हणाली, युवराज, तुम्ही तर वारंवार उडणाऱ्या घोड्यावर स्वार होऊन प्रवास करत असणार. आज सहजगत्या माझ्या दिशेने वळलात. तुमच्याशी आपलेपणाचे बंध निर्माण करणे व्यर्थ आहे, कारण तुम्हाला तुमच्या जन्मभूमी अमृतगडची ओढ असणार आणि शेवटी तुम्ही तिथेच जाल. आजच्या आमच्या देशाची आणि आमच्या आठवण तुम्हाला तरी काय येईल? मग वीरकेतू हसत म्हणाला, आपल्या जन्मभूमीवर कोणाचे प्रेम नसते, पण आत्ता तरी मी तुमच्या कैदेत आहे. तुम्ही मला मुक्त केले तरच मी जाऊ शकेन. आणि विसरण्याचा प्रश्न, तुम्हाला एकदा पाहिल्यावर कोणीही तुम्हाला विसरू शकत नाही. मी स्वतःला विसरीन पण तुम्हाला नाही. चंद्रलेखा महालाच्या दालनात वीरकेतूसोबत बसली होती. हवेच्या झुळकेत फुलांचा सुगंध दरवळत होता आणि दोघांच्या चेहऱ्यावर हलकीशी गोड हसू खुलले होते. तेवढ्यात एक दासी धावत आली आणि हात जोडून म्हणाली, राजकुमारी, भोजन तयार आहे. चंद्रलेखाने घड्याळाकडे पाहिले आणि ही तिच्या जेवणाची वेळ नव्हती. पण वीरकेतूच्या थकलेल्या आणि शांत चेहऱ्याकडे पाहून तिला जाणवले की कदाचित त्याने रात्री काही खाल्ले नसेल. हे लक्षात येताच तिला अपराधी वाटू लागले. मी या राजकुमाराला माझ्या प्रेमाच्या संवादात अडकून ठेवले आहे आणि तो उपाशी आहे. चंद्रलेखा हसली आणि कोमल स्वरात म्हणाली, चला, आज तुम्हाला आमच्या महालातील खास पदार्थ खाऊ घालते. तिने केवळ भोजन कक्षाकडे जाण्याचा इशारा केला नाही तर स्वतः त्याचा हात धरून त्याला तिथे घेऊन गेली. वीरकेतू तिच्या या साधेपणाने आणि प्रेमळ वागण्याने भारावून गेला. भोजन कक्ष एखाद्या स्वर्गीय दरबारासारखा भासत होता. भिंतीवर मीनाकारीने तयार केलेली चित्रे आणि महागडे पडदे या कक्षाला राजेशाही वैभवाचा भास देत होते. मालाच्या मध्यभागी एक भव्य टेबल होता जो सोने चांदीच्या नक्षीकामाने सजवलेला होता. त्यावर विविध प्रकारची स्वादिष्ट पदार्थ ही देखण्या पद्धतीने मांडलेले होते. ते फुलांची एक विशेष सजावट केली गेली होती, ज्यात चमेली आणि गुलाबाचा मंद सुगंध चारही बाजूंना दरवळत होता. चंद्रलेखाने वीरकेतूला सन्मानाने एका सोन्याची खुर्ची दिली आणि स्वतः त्याच्या शेजारी बसली. तिने दासींना संकेत दिला की भोजन वाढावे. दासी सोन्याच्या ताटांमध्ये बंगालच्या शाही पदार्थासह हजर झाल्या. तिथे मखनात माखलेल्या रोट्या आणि सुवासिक पुलाव, खसखस, पराठे आणि विविध प्रकारच्या मिठाया सजवलेल्या होत्या. एक दासी चांदीच्या कलशात गोडसर आणि थंड गुलाबजल घेऊन आली. जेवण हे सुरू होताच काही तरुणी दासी पुढे आल्या आणि त्यांच्याकडे बासरी, सतार आणि वीणा होती. जेव्हा त्यांच्या कोमल बोटांनी वाद्यांचे तार छेडले तेव्हा संपूर्ण कक्षात ही मधुर संगीत गुंजू लागले. त्यांच्या गोड स्वरांनी वातावरण अधिक मोहक बनवले. वीरकेतूने एक नजर चंद्रलेखाकडे टाकली. ती हसत होती आणि आपल्या हातांनी त्यांच्या ताटात पदार्थ वाढत होती. तिचा हा स्नेह आणि काळजी वीरकेतूंच्या अंतरकणाला स्पर्शून गेला.
त्यांच्या मनात विचार आला, मी खरोखरच एखाद्या स्वर्गीय अप्सरेसोबत बसलो आहे की ही माझ्या कल्पनेतील एखादी मधुर स्वप्न पात्र आहे. चंद्रलेखाने त्याला हळू आवाजात टोकले, तुम्ही खात नाही का? मग पदार्थ आवडले नाहीत का? वीरकेतूने हसत मान हलवली आणि म्हणाला, असं काही नाही. तुमच्या आतिथ्याने मी इतका भावुक झालो आहे की मला शब्द सापडत नाहीत. दोघांनी एकत्र भोजन केले. प्रत्येक घास त्यांच्या प्रेमाची नवीन अनुभूती देत होता. भोजनानंतर चंद्रलेखाने वीरकेतूचा हात धरला आणि त्याला महालाच्या एका विशेष कक्षाकडे घेऊन गेली. हा कक्ष एखाद्या परीकथेतील राजमहालासारखा भासत होता. भिंतीवर दुर्मिळ रत्न जडलेले होते आणि त्यांच्या पार्श्वभूमीवर अत्यंत सुंदर चित्रकला केली गेली होती. आणि चित्रांमध्ये राजशाही शिकार, महालातील उत्सव आणि समुद्राच्या लहरींनी दर्शवलेले होते. फरशांवर काश्मीरी शालींपेक्षाही अधिक मऊ कालीन अंथरलेले होते. त्या मखमली गालिच्यावर चालताना असे वाटत होते जणू कोणी ढगांवर चालत आहे. कक्षात चारही बाजूंना सुवर्ण झुंबर लटकलेले होते. त्यांच्या मध्य प्रकाशात संपूर्ण कक्ष दिव्य आभेने उजळून गेला होता. तिथे एक विशाल आणि आरामदायक सिंहासन होते, ज्यावर रेशमी गादी आणि तकिये सुंदररित्या सजवलेले होते. वीरकेतू हे दृश्य पाहून विस्मित झाला. तो हळूच म्हणाला, मी नेहमीच असं समजत होतो की अमृतगडचा आमचा राजमहल सर्वात सुंदर आहे, पण तुमच्या महालासमोर ते काहीच नाही. चंद्रलेखा मंदस्मित करत म्हणाली. तिच्या त्या हास्यात गर्व आणि स्नेह दोन्हीही दडलेले होते. ती म्हणाली, हे तर काहीच नाही. जर तुम्ही माझ्या पित्यांचा बलदेशाच्या राजाचा महल पाहिला तर तुम्हाला हाही महल लहान वाटेल. त्यावेळी चंद्रलेखा थोडी गंभीर झाली आणि म्हणाली, मी इच्छिते की तुम्ही माझ्या पित्यांना भेटा. ते तुम्हाला भेटून अतिशय आनंदित होतील. वीरकेतूने हलकेच मान हलवली आणि म्हणाला, मलाही त्यांना भेटण्याची तीव्र इच्छा आहे. पण लगेचच त्यांच्या चेहऱ्यावर चिंता उमटली. तो गंभीर स्वरात म्हणाला, परंतु माझ्याकडे येथे असे काहीच नाही जेणेकरून मी त्यांच्यासमोर राजसी प्रतिष्ठेने उपस्थित होऊ शकू. माझे साधे वेश आणि अलंकार त्यांच्यावरील माझ्या आदरात काहीसा कमतरता निर्माण करू शकतात. चंद्रलेखाने त्यांची चिंता जाणली आणि प्रेमळ स्वरात म्हणाली, त्यात काही कठीण नाही. तुमच्या देशातील अनेक व्यापारी येथे राहतात. त्यांच्याकडून तुमच्या देशातील वस्त्रे आणि दागिने आणि राजशी राजसत्ता मागवता येईल. मी स्वतः पाहीन की तुम्हाला कोणत्याही गोष्टीची कमतरता भासू नये. वीरकेतूने तिच्याकडे कौतुकाने पाहिले आणि म्हणाला, तुमची बुद्धी आणि स्नेह दोन्ही अद्वितीय आहेत. वीरकेतू अचानक गहन विचारात गढूळला. चंद्रलेखाने त्याला चिंतातूर पाहून विचारले, काय झालं? तुम्ही एवढे गंभीर का आलात? आणि वीरकेतूने खोल श्वास घेतला आणि म्हणाला, मी इतक्या दिवसांपासून आहे, पण माझ्या पित्यांची काहीच खबर नाही. त्यांच्याशिवाय मला अस्वस्थ वाटत आहे. माझ्या अचानक गायब होण्याने ते खूप चिंतेत असतील. माझ्या मनात सारखं वाटतं, कुठे माझ्या अनुपस्थितीने त्यांची प्रकृती बिघडली असेल का? चंद्रलेखाने त्यांच्या भावना समजून घेतल्या. तिने आपल्या कोमल हातांनी त्यांचा हात धरला आणि प्रेमळ स्वरात म्हणाली, माझा राजकुमार, मी तुमची ही चिंता समजू शकते. एका पुत्रासाठी त्याच्या माता पित्यांप्रती असलेले कर्तव्य सर्वात महत्त्वाचे आहे. तुम्ही त्यांची कुशलता जाणून घ्यायलाच हवी. परंतु वचन द्या की तुम्ही लवकर परत याल. तुमच्या विना मी एक दिवसही राहू शकणार नाही. वीरकेतूने तिच्या डोळ्यांमध्ये पाहत म्हणाला, तुमच्याशिवाय आता माझं जीवन अपूर्ण आहे. मी लवकरच परत येईन आणि माझ्या माता पित्यांची तुमच्यासोबत विवाह करण्याची परवानगी आणीन. चंद्रलेखा महालाच्या भव्य खिडकीजवळ बसली होती आणि दूरवरच्या आकाशाकडे टक लावून पाहत होती. चंद्रलेखाच्या डोळ्यात हलकी चिंता दिसत होती. वीरकेतूच्या बोलण्यात व्यावहारिकता आणि सत्यता होती, पण तिच्या हृदयात एक भीती घर करून लागली. काय होईल जर वीरकेतू आपल्या देशात जाऊन मला विसरून गेला? हा विचार तिला सतत होता आणि तिच्या मनात अजून एक भीती दाटून आली. काही झाले तर तो अमृतगडमध्ये जाऊन दुसऱ्या कुठल्या स्त्रीच्या प्रेमात पडला तर, किंवा आपल्या माता पित्यांच्या स्नेहात इतका रममाण झाला की त्याला परत यायची इच्छा झाली नाही. मग ती विचार करू लागली, मी त्याला थांबवू शकते का? जर तो काही दिवस अजून इथे थांबला तर कदाचित माझ्यावरील त्याचे प्रेम इतके गहिरे होईल की त्याला जाण्याचा विचारच येणार नाही. या विचाराने प्रेरित होऊन तिने वीरकेतूकडे पाहिले आणि कोमल स्वरात म्हणाले, तुमची गोष्ट अगदी बरोबर आहे, पण मी इच्छिते की तुम्ही काही दिवस अजून इथे थांबा. आपण एकत्र घालवलेला प्रत्येक क्षण आपल्या प्रेमाला अधिक दृढ करेल. वीरकेतू तिच्या डोळ्यात दिसणारी ममता आणि आग्रह नाकारू शकला नाही. तो मंदस्मित करत म्हणाला, जरी तुमची इच्छा असेल तर मी काही दिवस अजून येथे राहीन. चंद्रलेखाने सुनिश्चित केले की वीरकेतूचा मन हे महालात रमत राहील आणि तिने महाल अधिक भव्य आणि आकर्षक बनवला. चौबाजूंनी फुलांची सजावट केली गेली. प्रत्येक कोपऱ्यात गंध सुगंध पसरवला गेला.
महालाच्या अंगणात संगीतकार आणि नर्तकीनी बोलवण्यात आल्या. सकाळ होताच वीरकेतू महालांजवळच्या जंगलात शिकार करायला जायचा. हत्ती, घोडे आणि शिकारी पक्ष्यांसह त्याच्या शिकार करणे एक राजसी सोहळ्यासारखेच होते. संध्याकाळ होताच दास्या मधुर संगीत वाजवत संपूर्ण महाल सितार, वीणा आणि बासरीच्या स्वरांनी गजबजून जायचा. वीरकेतू दिवस रात्र चंद्रलेखाच्या सौंदर्याचा आनंद घेत होता. तिच्या मधुर बोलण्याने, हसण्याने आणि प्रेमळ स्पर्शाने त्याच्या हृदयात फक्त आणि फक्त चंद्रलेखा राहिली होती. अशा प्रकारे 2 महिने कसे गेले कळलेच नाही आणि वीरकेतूला आपल्या घरी जाण्याची आठवणच राहिली नाही. पण मग एक दिवस पहाटेच्या पहिल्या किरणासोबतच वीरकेतूच्या मनात त्याच्या पित्याचा विचार आला. काय माझ्या अचानक गायब होण्यामुळे माझे माता पिता काळजीत असतील? ते माझ्या परत येण्याची वाट पाहत असतील का? हा विचार त्याला अस्वस्थ करू लागला. त्याने चंद्रलेखाकडे जाऊन प्रेमळ स्वरात सांगितले, प्रिय, आता वेळ आली आहे की मी माझ्या माता पितांची भेट घेऊन येईन. त्यांची कुशलता जाणून घेणे आवश्यक आहे. वीरकेतूच्या या शब्दांवर चंद्रलेखाच्या चेहऱ्यावर दुःखाची छाया उमटली. तिने एक खोल श्वास घेतला आणि उदास स्वरात म्हणाली, मी समजू शकते की माझ्या माता पित्यांचे प्रेम किती महत्वाचे आहे, पण माझ्या मनात भीती आहे. काय होईल जर तुम्ही परत आलाच नाहीत? काय होईल जर तुम्ही मला विसरलात? जर तुम्ही मला विसरला तर? चंद्रलेखाच्या या प्रश्नावर वीरकेतूने गंभीरतेने तिच्याकडे पाहिले आणि शांतपणे म्हणाला, चंद्रलेखा, हे अत्यंत अन्याय ठरेल जर मी माझ्या माता पित्याला न सांगता कायमस्वरूपी त्यांच्यापासून दूर गेलो. पण जर तुला माझ्या प्रेमावर विश्वास नसेल तर तुझ्यासाठी एक मार्ग आहे. तू माझ्यासोबत चल. चंद्रलेखाने त्यांच्याकडे आश्चर्याने पाहिले आणि म्हणाली, पण माझे वडील मला तुमच्यासोबत जाण्याची परवानगी देणार नाहीत. वीरकेतू हसला आणि हळूच म्हणाला, मग आपण कोणालाही न सांगता निघून जाऊ. रात्री जेव्हा सगळे दासदासी आणि सैनिक झोपले असतील तेव्हा आपण चुपचाप महाल सोडू. छतावर माझा घोडा तयार आहे. तो एवढ्या वेगाने धावेल की कोणालाही आपल्या जाण्याचा पत्ता लागणार नाही. चंद्रलेखा आणि वीरकेतूचा रहस्यमय पलायन. रात्र झाली आणि संपूर्ण महाल शांततेत बुडाला आणि चंद्रलेखा आणि वीरकेतू हळूच छतावर पोहोचले. चांदण्या रात्री महालावरून दिसणारा नजारा अद्भुत होता, पण त्यांच्या मनात फक्त एकच विचार होता, एका नव्या प्रवासाची सुरुवात. आणि वीरकेतूने घोड्याचा तोंड अमृतगडच्या दिशेने वळवले. चंद्रलेखाने त्याला कसून धरले. घोडा भरधाव वेगाने धावू लागला. वारा त्यांच्या केसांमध्ये खेळत होता आणि त्यांच्या मनात उत्साह व चिंता यांचा संगम होता. जेव्हा अमृतगडच्या सीमा जवळ आल्या तेव्हा वीरकेतूने विचार केला, जर मी चंद्रलेखाला थेट राजमहालात घेऊन गेलो तर कदाचित माझ्या माता पित्यांना हे पसंत पडणार नाही. त्याने राजधानीपासून थोड्या अंतरावर असलेल्या एका सुंदर पण साध्या महालात थांबण्याचा निर्णय घेतला. तो महाल साधा होता, पण त्याच्या लहानपणीच्या आठवणींनी भरलेला होता. वीरकेतूने चंद्रलेखाला महालात नेले आणि तेथील व्यवस्थापकांना आज्ञा दिली, राजकुमारीची येथे संपूर्ण काळजी घेतली जावी. त्यांना कोणत्याही प्रकारची अडचण होता कामा नये. मी माझ्या माता पित्यांना भेटण्यासाठी राजमहालात जात आहे. 1-2 दिवसात परत येईन. चंद्रलेखा त्याला नजरेने दूर जाताना पाहत होती. तिच्या मनात एक अनामिक बेचैनी होती. तिला माहित होते की वीरकेतूचा आपल्या माता पित्यांना भेटणे आवश्यक आहे, पण त्यांच्यापासून दूर जाण्याचा विचारही तिला अस्वस्थ करत होता. पहाटे जेव्हा सूर्याच्या पहिल्या किरणांनी धरणीला स्पर्श केला तेव्हा वीरकेतू हा घोड्यावर स्वार होऊन अमृतगडच्या दिशेने निघाला. रस्त्यात गावकऱ्यांनी आपले युवराज परत आल्याचे पाहिले आणि आनंदाने जल्लोष केला. त्यांच्या सुरक्षित परत येण्यासाठी ते दिवस रात्र प्रार्थना करत होते. जे अनेक दिवसांपासून राजकुमाराच्या प्रतीक्षेत होते त्यांच्यासाठी हा एक शुभ क्षण होता. जेव्हा वीरकेतू अमृतगडच्या राजमहालाच्या प्रवेशद्वाराशी पोहोचला तेव्हा सैनिकांनी आनंदाने जय जयकार केला. राजकुमार वीरकेतू की जय. राजमहालाचे द्वार आनंदाने उघडले गेले आणि वीरकेतू आपल्या प्रिय घरात परतला. महालाच्या आत ही बातमी वाऱ्यासारखी पसरली की राजकुमार परत आले आहेत. महालाचा प्रत्येक कोपरा आनंदाने उजळून निघाला. राजा जे आपल्या पुत्राच्या वाटेकडे खूप दिवसांपासून डोळे लावून बसले होते, झटक्यात सिंहासनावरून उठले आणि वेगाने आपल्या मुलाकडे धावले. वीरकेतूने विनम्रतेने झुकून आपल्या पित्यांच्या चरणांना स्पर्श केला. राजाने त्याला उचलले आणि हृदयाशी घट्ट लावले. त्यांच्या डोळ्यात भावनांचे पूर उसळले आणि राजाने भाऊक स्वरात म्हटले, पुत्र, तुझ्या विना माझा प्रत्येक दिवस अतिशय कठीण जात होता. हे दिवस एका आघातासारखे होते. तू इतके दिवस कुठे होतास? वीरकेतूने संपूर्ण कहाणी सविस्तर सांगितली आणि त्याने वर्णन केले की बंगालच्या प्रवासात त्याला अनपेक्षित संकटांना सामोरे जावे लागले, कशी त्यांची चंद्रलेखाशी भेट झाली
आणि तिने त्यांच्यासोबत कसे प्रेमाने वागले. आणि पिताश्री चंद्रलेखा केवळ सौंदर्यवती नाही तर तिच्या हृदयात अपार प्रेम आणि दयाळूपणा आहे. तिने प्रत्येक कठीण क्षणी मला आधार दिला आणि एकमेकांवर निस्वार्थ आम्ही प्रेम करतो. मी तिला येथे घेऊन आलो आहे. ती सध्या देहाती महालात आहे. हे सांगून वीरकेतू भाऊक होऊन आपल्या पित्याच्या चरणी पडला. त्यांच्या स्वरात विनम्रता होती आणि डोळ्यात प्रेमाची निष्ठा झळकत होती. राजाने आपल्या पुत्राला उचलले आणि त्याला हृदयाशी लावले आणि असत म्हणाले, पुत्र, माझे हृदय तुझ्या निर्णयाने आनंदाने भरून गेले आहे. तुझ्या आईने आणि मी नेहमीच तुझ्या सुखाची इच्छा केली आहे. बंगालच्या राजकन्येला तुझ्या वधू म्हणून स्वीकारण्यास माझी पूर्ण संमती आहे. मी स्वतः देहाती महालात जाईन आणि तिला राजेशाही सन्मानाने येथे आणेन आणि तुमच्या विवाहाच्या संपूर्ण विधी राजमहालात थाटामाटात पार पाडील. आणि म्हणून राजाने मुख्य महामंत्रीला बोलावले आणि आदेश दिला, महालात शहनाई वाजवा, संपूर्ण महाल आनंदोत्सवाने उजळून टाका. माझी राजशाही सवारी देहातच्या महालात जाण्यासाठी सज्ज करा. विवाह सोहळ्यासाठी भव्य आणि दिव्य तयारी करा. संपूर्ण महाल आनंदाच्या तयारीत मग्न झाला. नोकर चाकर लगबगीने कामाला लागले आणि राजमहालाचे सौंदर्य द्विगुणित करण्यात आले. शाही मिरवणुकीची भव्यता सुनिश्चित करण्यासाठी प्रत्येक लहान सहान गोष्टीची काळजी घेतली गेली. कारीगर विश्वकर्माची सुटका झाली. आता याच दरम्यान राजाने कारागृहात बंद असलेल्या कारीगर विश्वकर्माला बोलावले आणि राजाने कठोर स्वरात त्याला उद्देशून म्हटले, तुझ्यामुळे मला इतके दिवस माझ्या पुत्राचा विरहाचे दुःख सहन करावे लागले. त्यालाही अडचणींना सामोरे जावे लागले. माझे मन तर तुला मृत्यूदंड द्यावे असंच म्हणते, पण मी पुत्राच्या परतण्यावर तुला मुक्त करण्याचा शब्द दिला होता, म्हणून आज तुला सोडतो. हा कारीगर कुशल होता, पण अधीर, कुरूप आणि नीच प्रवृत्तीचा मनुष्य होता. राजाने त्याला माफ केले आणि मुक्त केले, पण तो मनात राजांपासून सूड घेण्याचा विचार करू लागला. त्याने राजांकडून आपल्या मुक्तीचा स्वीकार केला, पण त्याच्या मनात कटकारस्थान शिजत होते. त्याला आधी चंद्रलेखेबद्दल माहिती होती आणि त्याला हे देखील माहिती होते की राजा स्वतः शाही मिरवणुकीसह तिला घरी आणणार आहे. याच संधीचा फायदा घेत त्याने राजाला फसवण्याचे ठरवले. कारागृहातून बाहेर पडताच विश्वकर्मा थेट देहाती महालाकडे रवाना झाला. त्याला हे माहीत होते की राजा आपल्या सैन्यांसह निघण्याआधीच मी राजकुमारीपर्यंत पोहोचलो पाहिजे. तो राजकुमारीच्या निवासस्थानी पोहोचला आणि महालाच्या व्यवस्थापकाला म्हणाला, राजाने मला आज्ञा दिली आहे की मी राजकुमारीला तात्काळ घोड्यावर बसून अमृतगड राजमहालाकडे घेऊन जावे. व्यवस्थापक फसला. राजकुमारी आनंदी झाली. व्यवस्थापकाला त्यांच्या बोलण्यावर संशय आला नाही आणि राजकुमारी ही बातमी ऐकून आनंदित झाले. मला लवकरच वीरकेतूला भेटता येईल या विचाराने ती लगेच तयारी करू लागली. तिने शाही वस्त्र परिधान केले आणि राजमहालात जाण्यासाठी सज्ज झाले. विश्वकर्म्याने तिला घोड्यावर बसवले आणि स्वतः तिच्या मागे बसून घोड्याच्या लगामाला जोरदार ओढ दिली. क्षणातच तो राजकुमाराला घेऊन यंत्र घोड्यावर पूर्वेकडे झेपावला. त्याचवेळी वीरकेतू स्वतः आपल्या वडिलांपेक्षा आधी देहाताच्या महालात पोहोचण्याचा विचार करत होता, ज्यामुळे तो चंद्रलेखेला हे आनंदाची बातमी देऊ शकेल. पण त्याला माहीत नव्हते की त्याचे स्वप्न तो पाहत होता ते आता एका कटाचा बळी ठरणार आहे. देहाताच्या महालात पोहोचताच वीरकेतूने प्रबंधकाला बोलावले आणि विचारले, राजकुमारी कुठे आहे? प्रबंधकाच्या डोळ्यात भीती आणि पश्चाताप दिसला. त्याने थरथऱ्या आवाजात उत्तर दिले, युवराज, काही वेळापुरती तो घोडेस्वार कारीगर येथे आला होता. त्याने सांगितले की राजाने त्याला आदेश दिला आहे की तो राजकुमारीला तात्काळ राजधानीला घेऊन जाईल. त्याच्या बोलण्यावर मला शंका आली नाही आणि मी राजकुमारीला त्याच्यासोबत पाठवले. तो तिला यंत्र घोड्यावर बसून घेऊन गेला. वीरकेतूच्या पायाखालची जमीन सरकली. हे ऐकताच वीरकेतूचा चेहरा एकदम फिकट पडला, जणू कोणीतरी त्याच्या आत्म्यावर घाता घातला होता आणि त्याच्या डोळ्यांसमोर काळोख पसरला. हृदय ठणकून निघाले. तो अचानक जमिनीवर कोसळला आणि बेशुद्ध पडला. याच वेळी राजाच्या शाही काफिल्याने महालात प्रवेश केला आणि राजा अत्यंत आनंदी होते. आपला मुलगा आणि वधू एकत्र येतील आणि हा सोहळा राजेशाही थाटात साजरा होईल या विचाराने आनंदाने भरून गेले होते. पण जेव्हा त्यांना सत्य समजले की महालाच्या व्यवस्थापकाने संपूर्ण घटना सांगितली आणि राजाच्या क्रोधाने आकाशाला भेदले, त्याचा संताप अनावर झाला. राजाने कडक आवाजात प्रबंधकाला विचारले, ही कसली बेफिकिरी आहे? तू विचार न करता राजकुमारीला कसा पाठवून दिलास? तुला कधीही शंका आली नाही का की तो माणूस फसवणूक करू शकतो? प्रबंधकाने हात जोडून माफी मागितली, पण राजाला राजघराण्याच्या प्रतिष्ठेची चिंता सतावत होती. संपूर्ण प्रजेने हे ऐकले आहे की मी स्वतः राजकुमारीला राजधानीला घेऊन जाणार आहे. आता जर ती हरवली असेल तर माझ्या प्रतिष्ठेवर प्रश्नचिन्ह उभे राहील.
राजाने अमृतगडला परतण्याचा आदेश दिला आणि वीरकेतू अजूनही बेशुद्ध पडला होता. पण राजाने त्याची पर्वा न करता तत्काळ अमृतगडला परत जाण्याचा आदेश दिला. थोड्या वेळाने वीरकेतूला शुद्ध आली. त्याने पाहिले की प्रबंधक त्याच्या पायाशी पडून रडत माफी मागत होता. महाराज, माझ्याकडून अनजाणीत मोठा अपराध झालाय. तुम्ही मला कोणताही दंड दिला तरी मी स्वीकारेन. वीरकेतूच्या या मनात बदलला घेण्याचा विचार नव्हता. त्याने एक खोल श्वास घेतला आणि शांतपणे म्हणाला, तुझी चूक झाली आहे, पण ती जाणून बुजून नव्हती आणि म्हणून मी तुला दंड देणार नाही. पण आता मला फकीरांचा वेश हवाय, जेणेकरून कोणालाही संशय येऊ नये आणि मी राजकुमारीला शोधू शकू. मला जवळ फकीरांचे एक आखाडे होते. वीरकेतूने प्रबंधकाला तेथे पाठवले आणि त्याने फकीरांकडे विनंती केली की वस्त्रे मला एका माणसासाठी हवी आहेत. राजाच्या क्रोधापासून वाचण्यासाठी तो यामध्ये लपणार आहे आणि कृपया ही वस्त्रे द्या. फकीरांचा दयाळू स्वभाव होता. त्यांनी ताबडतोब फकीरी वस्त्रे दिली. वीरकेतूने ती वस्त्रे परिधान केली आणि त्यांच्या कपड्यात आत सोने आणि रत्नांची पिशवी लपवली. आता तो एक सामान्य फकीर दिसत होता. त्याने गडद श्वास घेतला आणि निर्धारेने महालातून बाहेर पडला. राजकुमारीला मी शोधून काढेन, जरी यासाठी माझे प्राण कैना जावेत. आणि दुसरीकडे विश्वकर्मा आपल्या योजनेत यशस्वी झाल्याचा आनंद साजरा करत होता. अनेक तासांच्या उड्डाणानंतर त्याने यंत्रघोड्याला काश्मीरच्या एका घनदाट जंगलात उतरवले आणि ते एकदम निर्जन आणि शांत ठिकाण होते. जंगलाची सदाहरित झाडे आणि थंड वारा प्रवासाचा थकवा थोडा कमी करत होते. एक सुंदर सरोवर आणि फसवणुकीचा पुढचा डाव. त्या जंगलात एक स्वच्छ आणि निर्मळ पाण्याचे तलाव होते. विश्वकर्म्याने घोड्याला झाडांजवळ बांधले आणि राजकुमारीकडे पाहून म्हणाला, तू इथेच थांब, मी जवळच्या गावातून खाण्यासाठी काहीतरी घेऊन येतो. तो तिला इशारा देत म्हणाला, पळून जाण्याचा प्रयत्नही करू नकोस, नाहीतर तुला ठार मारले जाईल. कारीगराच्या जाण्याने थोडीशी सुटका, पण भीती कायम. जसेच कारीगर जंगलाबाहेर गेला, राजकुमारी चंद्रलेखाने एक मोठा श्वास घेतला, पण त्या श्वासामध्ये भीती आणि चिंता दडलेली होती. वीरकेतू मला शोधू शकेल का? हा माणूस फक्त कुरूप आणि अवधेड नाही, तर याचे इरादेही भयंकर वाटत आहेत. राजकुमारीने पळून जाण्याचा विचार केला, पण अनोखी जंगल आणि तिची थकलेली अवस्था यामुळे ती जास्त लांब जाऊ शकली नाही. भूक आणि तहान तिला अजून दुर्बल करत होते. कारीगर परत आला. धोक्याची छाया गडद झाली. सुमारे 1 तासानंतर कारीगर विश्वकर्मा गावातून खाण्याचे सामान घेऊन परत आला. त्याने राजकुमारीला खायला दिले आणि स्वतःही खाऊ लागला. राजकुमारीने विरोध न करता अन्न ग्रहण केले, पण तिच्या मनात भय आणि संशय अधिक खोल रुतत गेले. वीरकेतू राजकुमारीला शोधू शकेल का? की कारागीर आपल्या कटात पूर्ण यशस्वी होईल? की त्याच्या दुष्ट कर्माचे फळ त्याला मिळेल? ही कहाणी इथे संपत नाही. पुढे काय घडणार आहे ते पहा. कारीगराने त्याचा खरा रंग दाखवला. भोजनानंतर कारीगर विश्वकर्माच्या डोळ्यात क्रूरतेची आणि वासनेची चमक झळकू लागली आणि त्याने राजकुमारीकडे घाणेरड्या नजरेने पाहिले आणि त्याच्या नीच इच्छेचा उघडपणे उच्चार केला. हे ऐकताच राजकुमारी चंद्रलेखा संतापाने ताडकन उठली आणि तिच्या डोळ्यात प्रखर क्रोध आणि तिरस्कार होता. अरे नीच, तुझे घाणेरडे बोल ऐकणेही माझ्यासाठी अपमानास्पद आहे. लांब राहा माझ्यापासून. पण कारागिराला नकार सहन होईना. त्याच्या डोळ्यात एक राक्षसी चमक दिसू लागली. त्याने आपली ताकद वापरत राजकुमारीवर हल्ला केला. त्याने तिला जोरात ढकलले, मारहाण केली आणि बलपूर्वक तिच्यावर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. राजकुमारीचा आक्रोश आणि नियतीचा न्याय. राजकुमारीचे हृदय भीती आणि अपमानाने थरथरत होतं. ती जोरजोराने किंचाळू लागली, मदतीसाठी आक्रोश करू लागली. जंगल शांत होते, पण तिच्या आरडाओरडण्याने आकाश दंडाळून गेले. त्याच वेळी काश्मीरचा राजा आपल्या शिकारीच्या चमूसह जंगलातून जात होता. त्याने त्या भयावह शांततेत एक वेदनेने भरलेली स्त्रीची किंकाळी ऐकली. ती कुणीतरी मदतीसाठी हाक देत आहे. राजा आपल्या सैनिकांकडे वळला आणि म्हणाला, चला पाहूया काय चाललंय. राजा आणि त्याचे सैनिक ताबडतोब आवाजाच्या दिशेने गेले. तिथे एक भयंकर दृश्य त्यांच्यासमोर उभं होतं. कारीगर विश्वकर्मा आपल्या दृष्ट कृत्यात मग्न होता. सैनिकांना पाहूनही कारीगर थांबला नाही आणि घाबरला नाही. तो तसाच उभा राहिला, घमेंडीत आणि निर्भय. राजा क्रोधाने धगधगत होता. त्याने कारीगराला कठोर स्वरात विचारले, तू कोण आहेस? ही स्त्री कोण आहे आणि ती का रडत आहे? कारीगराचा निर्लज्जपणा आणि राजकुमारीची धाडसाने केलेली हाक. कारीगर विश्वकर्म्याने काश्मीरच्या राजाला ओळखले नाही. त्याने निर्लज्जपणे उत्तर दिले, ही माझी पत्नी आहे. ती माझ्यासोबत हसे किंवा रडे. त्याने तुला काय फरक पडतो? इथून निघून जा.
पण राजकुमारी चंद्रलेखाने त्या विचारणाऱ्या लोकांचे शाही हावभाव ओळखले आणि तिच्या डोळ्यात आशेची एक नवीन किरण चमकली. ती रडत रडत बोलू लागली, महाराज, देवाने तुम्हाला देवदूतांच्या रूपाने इथे पाठवले आहे. कृपया माझी मदत करा. मी बंगालची राजकुमारी आहे. माझे लग्न अमृतगडच्या राजपुत्र वीर केतूशी होणार होते, पण या नीच कारीगर विश्वकर्म्याने मला फसवून पळून नेले. राजाचा निर्णय अन्यायाचा शेवट. काश्मीरच्या राजाने राजकुमारीची सौंदर्य आणि आचार आणि सत्यता ओळखली. त्याने तिला काही प्रश्न विचारले जेणेकरून सत्यता पूर्णपणे स्पष्ट होईल. राजकुमारीचे उत्तर प्रामाणिक होते, त्यामुळे राजा पूर्णपणे खात्रीसह म्हणाला, ही स्त्री खरोखर सत्य सांगत आहे. राजाने कारीगराच्या दिशेने क्रोधाने पाहिले आणि तुरंत आज्ञा दिली, या नीच आणि अधर्मी माणसाचा त्वरित वध करा. राजाच्या सैनिकांनी कारीगराला पकडले आणि त्याच्या डोळ्यात भीती आणि पश्चाताप उमटला. पण आता खूप उशीर झाला होता. काही क्षणातच एका तलवारीचा वार त्याच्या मानेवर चालला आणि त्याचे शरीर जमिनीवर कोसळले आणि संपूर्ण जंगल पुन्हा शांततेत बुडाले. कारीगर विश्वकर्म्याच्या अंतानंतर राजाने राजकुमारीकडून तिची संपूर्ण कथा ऐकली. ती रडत होती, पण तिच्या शब्दात दृढ निश्चय आणि सत्यता होती. राजाने तिला सांत्वन दिले आणि म्हणाला, देवीजी, आता तुम्ही सुरक्षित आहात. माझ्या राज्यात कोणीही तुमचा अपमान करू शकत नाही. मी स्वतः तुमच्या संरक्षणाची जबाबदारी घेतो. राजाने राजकुमारीला आपल्या घोड्यावर बसवले आणि यंत्रघोड्याला सेवकांच्या ताब्यात दिले. संपूर्ण काफिला राजधानीकडे रवाना झाला. राजधानीत पोहोचल्यावर राजाने राजकुमारीसाठी एक सुंदर आणि सुरक्षित महल तयार केला. तो सुंदर वस्त्रे, फुले आणि आरामदायी वस्तूंनी सजवला. तिची सेवा करण्यासाठी अनेक सेविका आणि दासी नेमल्या गेल्या. राजकुमारीचे कृतज्ञ मन आणि पुढील प्रश्न कारीगराच्या चंगुलातून सुटल्यावर राजकुमारीने एक मोठा श्वास घेतला आणि मनोमन परमेश्वराचे आभार मानले. काश्मीरचा राजा जसे भले माणसेच या जगात खऱ्या अर्थाने देवाचे रूप आहेत. मी त्यांचे उपकार आयुष्यभर विसरू शकणार नाही. पण आता प्रश्न उठतो, वीर केतू राजकुमारीपर्यंत पोहोचू शकेल का? किंवा काश्मीरचा राजा या कहाणीला एक नवं वळण देईल? राजकुमारी चंद्रलेखा आणि नवा धोका. कहाणी येथे संपत नाही. अद्याप अनेक घटना या कथेचा भाग बनणार आहेत. म्हणून कथा संपूर्ण होईपर्यंत आमच्या सोबत राहा. काश्मीरच्या राजाने राजकुमारी चंद्रलेखाचे प्राण वाचवले, पण तो निस्वार्थ नव्हता. राजाची नजर आता राजकुमारीच्या अनुपम सौंदर्यावर आणि तिच्या शाही तेजावर गेली होती. त्याच्या मनात तिला मिळवण्याची तीव्र इच्छा प्रकट झाली. त्याने निर्णय घेतला, चंद्रलेखाशी मी विवाह करीन. तिची इच्छा असो वा नसो. राजकुमारीच्या प्रेमाची पर्वा न करणारा त्या राजाला हे माहिती होते की राजकुमारीचे हृदय फक्त वीर केतूसाठी धडकते आणि ती स्वतःहून कोणतीही परिस्थिती दुसऱ्या कुणाशी विवाह करणार नाही. म्हणून राजासाठी हे काही मोठे अडथळे नव्हते. त्याने मनाशी ठरवले, माझी इच्छा म्हणजेच तिची संमती. त्याने विवाहाच्या तयारीचे आदेश दिले. राजधानीत उत्सवाचे वातावरण झाले. महालाला भव्यतेने सजवले गेले. संपूर्ण राज्यभर विवाहाचा जल्लोष साजरा करण्यात आला. वाद्ये वाजवली गेली. नृत्य आणि संगीताच्या मैफिली रंगल्या. संपूर्ण राज्यात आनंदोत्सवाचा माहोल निर्माण झाला. एक दिवस राजकुमारी दुपारच्या विश्रांतीत होती. अचानक वाद्यांचा गजर ऐकून ती दचकली आणि तिने तुरंत आपल्या प्रमुख दासीला बोलावले आणि विचारले, हा आवाज कशासाठी आहे? हे जल्लोष कशाच्या आनंदात होत आहे? दासीने थोडीशी घाबरून उत्तर दिले, महाराणी, हा आनंदोत्सव आपल्या आणि महाराजांच्या विवाहासाठी आहे. महाराजांनी संपूर्ण राज्यात विवाह सोहळा जाहीर केलाय. हे ऐकताच राजकुमारी चंद्रलेखाचे चेहऱ्यावर भीती आणि तणाव उमटला. मी एका भेड्याच्या तावडीतून सुटून आता दुसऱ्या भेड्याच्या तावडीत सापडले आहे. आधी कारीगर विश्वकर्म्याच्या भयंकर चंगुलापासून सुटले आणि आता काश्मीरच्या राजाच्या स्वार्थी इच्छेच्या कैदेत अडकले. ती समजून गेली की या संकटातून बाहेर पडण्यासाठी तिला बुद्धी आणि चातुर्याचा वापर करावा लागेल. राजाने तिला आपल्या महालात बोलावले तेव्हा तिने एक युक्ती रचली. ती आपले स्वरूप आणि वागणूक पूर्णपणे बदलून वेडसर असल्याचा अभिनय करू लागली. ती मोठ्याने किंचाळू लागली, डोक्यावर आपटू लागली, स्वतःचे कपडे फाडू लागली, राजा आणि महालातील सर्वांना शिवीगाळ करू लागली. हे दृश्य पाहून राजाच्या डोळ्यात आश्चर्य उमटले. तो गोंधळला. ही तीच राजकुमारी आहे का जी काही दिवसांपूर्वी शांत आणि सौम्य होती? राजा खोल विचारात पडला. राजा तात्काळ आपल्या बाह्य दरबारात गेला. त्याने विश्वासू सभासदांना बोलावले आणि सल्ला विचारला. सभासदांनी एकमताने उत्तर दिले, महाराज, हे स्पष्ट आहे की राजकुमारीवर एखाद्या प्रतिबाधेचा प्रभाव आहे. तिचे अचानक वेडे होणे आणि असे विचित्र वागणे यामागे निश्चितच एखादी अनिष्ट गोष्ट आहे. राजाला आता ठाम विश्वास बसला होता की राजकुमारीवर काहीतरी प्रेतबाधा नक्कीच आहे.
त्याने तात्काळ आदेश दिले, राजकुमारीला एखाद्या विद्वान ओझा किंवा तांत्रिकाकडून उपचार द्यावा. संपूर्ण राज्यभरातील ओझा आणि तांत्रिक आणि ज्ञानी पुरुषांना बोलवण्यात आले. राजमहालात धुनी रमवली गेली. मंत्रोच्चार सुरू झाले. अभिमंत्रित जल पाजण्याचे असंख्य प्रयत्न करण्यात आले, पण राजकुमारीच्या स्थितीत सुधारणा होण्याऐवजी ती आणखी बिघडत गेली. ती जोरजोरात रडू लागली, आपले केस ओढू लागली, दासदासींना त्रास द्यायला लागली आणि कुणालाही जवळ येऊ देईना. राजमहालात आता भीती आणि संभ्रमाचं वातावरण निर्माण झालं. राजाची चिंता वाढली. राजा बैचेन झाला. रात्रभर त्याला झोप लागत नव्हती. एकीकडे मी तिच्या सौंदर्यावर मोहित झालोय, तर दुसरीकडे ती अशी वागते. त्याला आता एक शंका आली, खरंच हिच्यावर प्रेतबाधा आहे की ही फक्त काहीतरी नवीन युक्ती लढवत आहे. राजाने निश्चित केले, लवकरात लवकर याचा काहीतरी तोडगा काढला पाहिजे. प्रत्येक दिवशी राजाने संपूर्ण राज्यात घोषणा केली आणि जो कोणी राजकुमारीला बरी करेल त्याला मागण्याप्रमाणे बक्षीस दिले जाईल. ही घोषणा होताच राज्यातील वैद्य, हकीम आणि तांत्रिक राजमहालाकडे धावून लागले. प्रत्येक जण राजकुमारीला बरे करण्यासाठी विविध उपाय सुचवू लागला. एक ज्येष्ठ वैद्य पुढे आला आणि म्हणाला, फक्त नाडी पाहूनच ठरवता येईल की राजकुमारीला नेमकं काय झालंय. हे ऐकताच राजकुमारीच्या मनात धोक्याची घंटा वाजली. तिला समजले की जर नाडी तपासली गेली तर तिची युक्ती उघडकीस येईल आणि तिची योजना अपयशी ठरू शकते. मग राजकुमारीने आखली नवी चाल लढवली आणि तिने तात्काळ अधिक भयानक रूप धारण केले. कोणत्याही वैद्याने तिच्या नाडीला स्पर्श करायचा प्रयत्न केला की ती जोराजोरात किंचाळू लागली. कधी कधी त्याला थप्पड मारी आणि तर कधी चावण्याचा प्रयत्न करी. कधी त्याच्या अंगावर थुंके तर कधी त्याचे कपडे फाडून टाके. हे सर्व पाहून वैद्य आणि हकीम घाबरले. त्यांनी दुरूनच अंदाज बांधून औषधे आणि काढे तयार केले आणि काही औषधी ती गिळत असे तर काही ती जमिनीवर टाकून देई. जेव्हा कोणीही आसपास नसेल तेव्हा ती शांत होऊन आराम करत असे. पण जसेच कोणी जवळ आले तिने पुन्हा वेडसर आणि भूताखेताचा नाटक सुरू केले. राजमहालात वैद्य आणि हाकिमांचा ये-जा सुरूच राहिला, पण कोणीही राजकुमारीच्या त्या रोगाचा इलाज करू शकले नाही. थकून आणून सर्वजण परत गेले. राजा चिंतित होता. त्याला अजूनही आशा एखाद्या चमत्कारी वैद्याची शोध होती जो त्या समस्येचे समाधान करू शकेल. त्यावेळेस राजकुमार वीरकेतू, जो आपल्या प्रेयसी चंद्रलेखाच्या शोधात होता, तो आता फकीराच्या वेशात काश्मीराच्या राजधानीत पोहोचला आणि तेथील स्थायिक लोकांशी संवाद साधताना त्याला एक धक्कादायक माहिती समजली. काश्मीर नरशेची राजकुमारी आजारी आहे आणि राजा तिच्याशी विवाह करायला इच्छुक आहे. हे ऐकताच वीरकेतू सतर्क झाला आणि त्याच्या लक्षात आलं की ही आजारी राजकुमारी दुसरी कोणी नसून त्याची चंद्रलेखा असणार. तो अधिक खात्रीशीर झाला जेव्हा त्याला समजलं की ही राजकुमारी कोणत्याही वैद्याला किंवा हकीमाला आपल्या जवळ येऊ देत नाही. त्याने हकीमाचा वेश धारण केला, लांब शुभ्र दाढी लावली, महालाच्या प्रवेशद्वारी जाऊन उभा राहिला. दारोवानांजवळ जाऊन ठामपणे म्हणाला, ऐकलं आहे की इथे राजकुमारी आजारी आहे. मी तिचा इलाज करू इच्छितो. राजाला ही खबर द्या. आणि दारोवानांनी त्याच्याकडे उपहासाने पाहिले आणि हसत हसत उत्तर दिले. बडे बडे नामी हाकीम आणि तांत्रिक येऊन अपयशी होऊन निघून गेले. तुझी काय अवकात आहे की तू तिला बरे करू शकशील. पण वीरकेतू निर्धाराने उत्तर देतो, तुमचं काम पहारा देण्याचं आहे, माझ्या योग्यतेवर प्रश्न उठवण्याचा नाही. राजाला सांगा, जर त्यांना वाटलं की मी अयोग्य आहे तर मी स्वतः परत निघून जाईल. दारवानांनी हा संदेश राजाकडे नेला. राजाला वाटलं की या अनोळखी हकीमाला आजमावण्यात काहीच हरकत नाही. त्याने त्वरित त्याला राज्यसभेत लावले आणि वीरकेतू राजांसमोर पोहोचताच राजा त्याला समजावू लागला, हकीम साहेब, राजकुमारी कोणालाही जवळ येऊ देत नाही. ती प्रत्येक येणाऱ्यावर हल्ला करते, म्हणूनच तिला एका खोलीत बंद करून ठेवले आहे. तुम्ही प्रथम खिडकीतून तिला पहा. आणि वीरकेतूने चंद्रलेखाला पाहिलं आणि वीरकेतू खिडकीजवळ गेला. त्याने आत डोकावलं आणि त्याच्या नजरेसमोर चंद्रलेखा होती. ती एक अत्यंत दर्दभर विरगतीत गात होती आणि गाण्याच्या प्रत्येक शब्दातून वीरकेतूचं नाव झळकत होतं. वीरकेतूच्या डोळ्यात पाणी आलं. त्याने ती काळजीपूर्वक पाहिली आणि त्याच क्षणी त्याला समजलं, चंद्रलेखा आजारी नाही, ती फक्त आपल्या चतुराईने स्वतःला वेडं करवत आहे जेणेकरून राजाशी लग्न टाळता येईल. त्याने स्वतःला सावरलं आणि आपल्या योजनेला अधिक भक्कमपणे अंमलात आणण्याचा निर्धार केला. मला जाऊन वीरकेतू म्हणाला, जहापणा, मी राजकुमारीच्या रोगाचा मूळ शोध लावलाय. मला तिच्या खोलीत एकट्यानं जायचं आहे, मात्र त्यावेळी तिथं कोणीही नसावं. राजाला थोडी शंका आली, पण त्याने ही मागणी मान्य केली. दरवाजा उघडण्यात आला आणि वीरकेतू एकटा चंद्रलेखाच्या खोलीत गेला.
जसंच वीर केतू राजकुमारीच्या पलंगाच्या दिशेने पुढे गेला तसा चंद्रलेखाने त्याला ओळखले नाही. त्याच्या बदललेल्या वेशामुळे तिला वाटले की हा देखील कोणीतरी नवीन हकीम आहे. ती संतापून जोरात ओरडू लागली आणि त्याला शिव्या द्यायला लागली. पण वीर केतू वेगाने तिच्या जवळ गेला आणि मंद स्वरात म्हणाला, ध्यानपूर्वक बघ, मी हकीम नाही, मी अमृतगडचा राजकुमार वीर केतू आहे. मी तुझ्या शोधात इथपर्यंत आलो आहे. जर तू माझ्या सोबत राहशील तर मी तुला इथून बाहेर काढून नेईन. चंद्रलेखाची ओळख पटली आणि वीर केतूचा आवाज ऐकताच चंद्रलेखा चकित झाली. तिने त्याच्याकडे नीट पाहिले आणि त्याला ओळखताच तिच्या डोळ्यात अश्रू दाटले. तिने संतापाने आणि घाबरून किंचाळणे थांबवले आणि मंद स्वरात म्हणाले, राजकुमार, माझ्या सतीत्वाचे रक्षण करण्यासाठीच मी हे वेड्याचे नाटक केले आहे. मला माहिती नव्हते की हे नाटक मला किती काळ करावे लागेल. पण सौभाग्याचे तू इथे आला आहेस. आणि पण इथून बाहेर पडायचा मार्ग काय आहे? जर बादशाला समजले की तू माझा प्रियकर आणि भावी पती आहेस तर तो तुला जिवंत सोडणार नाही. वीर केतू म्हणाला, तुला फक्त एक गोष्ट करावी लागेल. तुझे पागलपणाचे चाळे हळूहळू कमी कर. कपडे फाडणे, मारामारी करणे, शिव्या देणे हे सगळं हळूहळू थांबव. फक्त कधीमध्ये अजूनही तू काही विचित्र वागणे ठेव, जेणेकरून बादशाला वाटेल की तू हळूहळू बरी होत आहे. चंद्रलेखाने वीर केतूचा सल्ला मानला. तिने त्याच्या सांगण्याप्रमाणे वागायला सुरुवात केली. हळूहळू तिने पागलपणाचे नाटक कमी केले आणि राजाचा आश्चर्यकारक निर्णय. मग वीर केतू महालाबाहेर येऊन राजाकडे गेला आणि म्हणाला, जहापणा, कृपया स्वतः राजकुमारीला पहा. ती आता जवळपास पूर्णपणे बरी झाली आहे. राजाला तात्काळ वीर केतू सोबत राजकुमारीच्या खोलीत गेला. चंद्रलेखा स्वच्छ वस्त्रांमध्ये होती. तिचे वागणेही सामान्य वाटत होते. ती शांतपणे पलंगावर बसली आणि म्हणाली, आणि राजा हे बघून अचंबित झाला. महालात परत आल्यावर राजाने वीर केतूचे कौतुक करत म्हटले, हकीम साहेब, तुम्ही कमाल केली आहे. बडे बडे वैद्य आणि हकीम महिनोमहिने अपयशी होत होते, पण तुम्ही केवळ काही वेळातच राजकुमारीला जवळपास पूर्णपणे बरे केले. मी तुम्हाला सोनं नाण्यांनी श्रीमंत करीन. वीर केतूने इनाम नाकारले. वीर केतूने विनम्रपणे उत्तर दिले, जहापणा, ही तुमची मोठी कृपा आहे, पण मी अजून एक पैसाही घेणार नाही. राजकुमारी पूर्णपणे बरी झाल्यावर तुम्ही जो काही इनाम द्याल ते मी आदराने स्वीकारेन. यानंतर वीर केतूने हळूच विचारले, पण एक गोष्ट जाणून घेणे आवश्यक आहे. राजकुमारीच्या रोगाचा पूर्णपणे अंदाज घ्यायचा असेल तर मला हे कळायला हवं की ती तुमच्या राज्यात कधी आणि कशी आली. वीर केतूचा प्रश्न ऐकूनही राजाला काही संशय आला नाही. तो संपूर्ण घटना सांगू लागला. राजा म्हणाला, काही काळापूर्वी एका व्यक्तीने राजकुमारीला एका यंत्राच्या घोड्यावर बसून काश्मीरच्या जंगलात आणले होते. तो तिच्यावर बलात्कार करायला पाहत होता, परंतु सुदैवाने मी त्याच वेळी शिकारी येऊन परत येत होतो आणि मी त्या व्यक्तीला ठार मारले आणि राजकुमारीला माझ्या महालात आणले. राजाने पुढे सांगितले, त्या व्यक्तीकडे तो यंत्राचा घोडा देखील होता. मी तो माझ्या खजिन्यात सुरक्षित ठेवलाय आणि तेव्हापासून मी निर्णय घेतला आहे की मीच राजकुमारीशी विवाह करेन. फक्त मी तिच्या संपूर्ण बरे होण्याच्या आतुरतेने वाट पाहत आहे. आणि राजाच्या बोलण्यावरून वीर केतूला हे लक्षात आले की चंद्रलेखाला सुरक्षित बाहेर काढणे सोपे नाही. तिला सोडवण्याबरोबरच त्या यंत्राच्या घोड्याचाही ताबाही घ्यावा लागेल. त्याने गंभीर स्वरात राजाला म्हटले, महाराज, हा घोडा साधा यंत्र नाही. हा तंत्र मंत्राच्या शक्तीने चालणारा जादुई घोडा आहे. राजकुमारीने यावरून उतरताना तांत्रिक नियमांचे पालन केले नाही म्हणून ही समस्या निर्माण झाली आहे. परंतु चिंता करण्याचे कारण नाही. जर आपण माझ्या सांगण्यावर विश्वास ठेवला तर मी वचन देतो, राजकुमारी साहेबा एका दिवसात पूर्णपणे बरी होईल. राजा उत्सुकतेने बोलला, आणि सांगा मला काय करावे लागेल. मी प्रत्येक प्रयत्न करीन. वीर केतूने विस्तृतपणे सांगितले, महाराज, आपल्याला एक विशाल मैदान निवडावे लागेल. त्या मैदानाच्या मध्यभागी तो यंत्राचा घोडा ठेवावा लागेल. त्याच्या चारही बाजूंना मोठमोठ्या अंगठ्या, शेकोटी पेटवाव्या लागतील आणि ज्यात विशेष धूप आणि सामग्री जाळली जाईल. हे सर्व केल्याने कोणतीही विघ्न येणार नाहीत आणि राजकुमारी साहेबांना त्यांच्या राजेशी हे प्रतिष्ठेनुसार सर्वात सुंदर वस्त्र आणि दागिन्यांनी सजवले जाईल. त्यानंतर मी मंत्रोच्चार करून घोड्याची जादुई शक्ती पुन्हा सक्रिय करीन. राजाने त्वरित संमती दर्शवली आणि आपल्या मंत्र्यांना आदेश दिला, तयारी त्वरित सुरू करा. राजकुमारीचे आरोग्य माझ्यासाठी सर्वोच्च आहे. वीर केतू हसत म्हणाला, जहापणा, हे करण्यासाठी शुभ मुहूर्त आवश्यक आहे. उद्याची सकाळ या विधीसाठी सर्वात योग्य असेल. पुढील सकाळी संपूर्ण मैदानात प्रचंड हालचाल सुरू होती. यंत्राचा घोडा मैदानाच्या मध्यभागी ठेवण्यात आला. आजूबाजूला 10-12 मोठ्या अंगठ्या सजवल्या गेल्या आणि त्या अंगठ्यांमध्ये विशेष सामग्री जाळली जात होती आणि संपूर्ण वातावरण गूढ आणि मंत्रमुग्ध करणारे भासत होते.
वीरकेतूने स्नान करून तांत्रिकासारखे कपडे परिधान केले आणि मैदानात प्रवेश केला. राजकुमारी चंद्रलेखाला राजशाही पोशाख हे आणि दागिन्यांनी सजवून तिथे आणले गेले. वीरकेतूने राजकुमारीला यंत्राच्या घोड्यावर बसवले आणि मंत्रोच्चार करण्याचं नाटक सुरू केले. वीरकेतूने प्रत्येक शेकोटीत अंगठीत विशेष सामग्री टाकायला सुरुवात केली. त्यामुळे गंधाट दूर उठू लागला. क्षणात संपूर्ण घोडा आणि राजकुमारी धुरात लपून गेले. मैदानात उपस्थित असलेले लोक हा चमत्कारिक प्रकार पाहून आश्चर्यचकित झाले. धुराच्या आड वीरकेतू पटकन घोड्याजवळ पोहोचला. तोही घोड्यावर बसला आणि त्याची खुंटी फिरवली. क्षणात घोडा हवेत झेपावला. राजा आणि त्याचे सैनिक काही समजूत घेण्याआधीच घोडा ढगांच्या पलीकडे पोहोचला. आकाशातून खाली पाहत वीरकेतू मोठ्याने ओरडला, अरे दुष्ट राजा, सावधान ऐक. मी अमृतगडचा युवराज वीरकेतू. मी माझी प्रेयसी, माझी मंगेतर चंद्रलेखा तुझ्या तावडीतून सोडून घेऊन जात आहे आणि तुझे लोभ, अन्याय आणि कपट आज समाप्त झाले आहे. आता तरी चालपाचपणा विसरून तुझ्या प्रजेच्या भल्याचा विचार कर. राजाच्या डोळ्यात संताप आणि निराशेचा संगम स्पष्ट दिसत होता, परंतु तो काही करू शकत नव्हता. तो फक्त वीरकेतू आणि चंद्रलेखाला आकाशात अदृश्य होताना विवशपणे पाहत राहिला. काही तासात जादुई घोडा वीरकेतू आणि चंद्रलेखाला अमृतगडला घेऊन पोहोचला. महालात सर्वजण त्याच्या आगमनाच्या प्रतीक्षेत होते आणि राणीने चंद्रलेखाचे थाटात स्वागत केले. राजदरबारात तात्काळ घोषणा करण्यात आली, युवराज वीरकेतू आणि राजकुमारी चंद्रलेखा लवकरच विवाहबद्ध होणार आहेत. संपूर्ण महाल फुलांनी आणि रोषणाईनी आणि रंगीबेरंगी पताकांनी सजवण्यात आला. या विवाह सोहळ्यासाठी देश विदेशातील राजे, महाराजे आणि थोर पुरुष उपस्थित होते. अमृतगडमध्ये सणासारखे वातावरण होते. लोक वीरकेतूच्या पराक्रमाची आणि चंद्रलेखाच्या हुशारीची स्तुती करत होते. काही दिवसानंतर राजा धर्मकेतूने बंगालच्या राजाला एक संदेश पाठवला, आम्ही तुमच्या सुपुत्री चंद्रलेखेचे लग्न आमच्या युवराज वीरकेतू सोबत केले आहे. हा केवळ विवाह नाही, तर आमच्या दोन्ही राज्यांमधील सन्मान आणि ऐक्याचे प्रतीक आहे. आम्हाला आशा आहे की आपणही हा संबंध स्वीकाराल. आम्ही आपल्या दोन्ही मुलांना आपले आशीर्वाद द्याल. म्हणून बंगालचा राजा हा संदेश मिळता आनंदी झाला. त्याने हा संबंध स्वीकारला आणि त्याने अमृतगडला अमूल्य भेटवस्तू, दागदागिने आणि शुभेच्छा पाठवल्या. वीरकेतू आणि चंद्रलेखा यांनी आपले संपूर्ण जीवन प्रेमाने, समजुतीने आणि विश्वासाने व्यतीत केले. त्यांची कहाणी केवळ अमृतगड आणि बंगालपुरतीच मर्यादित राहिली नाही, तर संपूर्ण देशभरात प्रेरणादायी ठरली. त्यांच्या प्रेमाची आठवण म्हणून जो जादुई घोडा महालात स्मारक रूपात ठेवण्यात आला, जो त्यांच्या अनन्यसाधारण प्रेमकथेचा आणि शौर्याचा प्रतीक बनला. कहाणीचा संदेश तर मित्रांनो, कशी वाटली ही अद्भुत कहाणी? ही कथा आपल्याला शिकवते, जर आपल्या मनात प्रेम, शौर्य आणि दृढ विश्वास असेल तर कोणतीही अडचण आपल्याला थांबवू शकत नाही. ही कथा तुम्हाला कशी वाटली? तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणखी अशाच रोचक आणि मनाला भिडणाऱ्या कथा ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पुन्हा भेटूया एका नव्या कथेसोबत. तोपर्यंत वाचा, ऐका आणि अनुभवा. धन्यवाद. जय महाराष्ट्र. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.